नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आपण आता वराड गावामध्ये आलो आहे। या ठिकाणी श्रीदेवी सातेरी देवीचा जो वार्षिक जत्रोत्सव आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल। कारण आपल्याला पालखी सोहळा, विविध प्रकारची दुकानं आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघता येणार आहे। पुढे व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा। आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये आलो आहे आणि आजचा हा सोहळा बघूया। आपण मंदिराच्या परिसरामध्ये आलो आहे। मंदिराच्या परिसरामध्ये विविध प्रकारचे दुकानं आणि त्याचबरोबर मंदिरंसुद्धा आहेत। आणि आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये आलो आणि आता आपण नमस्कार हो माझं नमस्कार होय होय। तर इकडे बघा, ओटीचं सामान, पूजेचं साहित्य या ठिकाणी भेटतं आणि समोर गेट आहे। नमस्कार। आणि इकडे बघा, सगळ्या प्रकारची दुकानं आपल्याला जत्रेच्या निमित्ताने बघता येतात आणि आपल्या गावातली जत्रा म्हटल्यानंतर भरपूर सारी गर्दी असतेच। आपण या कमानीमधून आतमध्ये चाललो आहे। जो पालखीचा जो मार्ग आहे ना, त्या ठिकाणी विद्युत रोषणाई केलेली आहे। बघितली ग। आणि इकडे दुकानं, तर मंडळी या ठिकाणी बघा, मंदिरामध्ये विद्युत रोषणाईबरोबर इथे सजावट सुद्धा केलेली आहे बघा। आणि दर्शनाचे मोठे रांग आहे। महादेव मले 111 रुपये, अंकुश कडपे 100 रुपये, श्रीकृष्ण बाळा रावले 100 रुपये, अनिल पंचकर। तर मंडळी या ठिकाणी बघा, मंदिराला आणि दर्शनाचे नामच बाहेरपर्यंत रांग आहे। तर मित्रांनो, आता आपण श्रीदेवी सातेरी देवीचं दर्शन घेतलं ना सर, सातेरी देवीचं दर्शन घेता आता आपण श्रीदेवी वेताळ मंदिरामध्ये जाऊया। त्या ठिकाणी आता श्रीचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी पालखी सोहळा सुरुवात केली जाणार आहे। त्याआधी जो पालखीचा जो मार्ग आहे ना, त्या रोषणाई केलेली आहे बघा। आणि इथे दुकानंसुद्धा आहेत। पण श्रीदेवी वेताळ मंदिराला सुद्धा विद्युत रोषणाई केलेली आहे। आपण देवाचं सुद्धा दर्शन घेऊया, विद्युत रोषणाई केलेल्या मंदिराला। आणि आता आपण आतमध्ये जाऊया, श्रीचं दर्शन घेऊया। सुंदर असं मंदिर आहे बघा। आणि या ठिकाणी बघा, देवतरंग आहेत। मित्रांनो, आता आपण श्रीदेव महादेवाच्या मंदिरामध्ये आलो आहे आणि त्या ठिकाणी पालखी रवाना होणार होती, म्हणजे श्रीदेवी सातेरी देवीच्या मंदिरामध्ये। तर आता आपण मंदिरामध्ये येऊया आणि श्रीचं दर्शन घेऊया। एकदम जुन्या पद्धतीचं आपलं आहे तसं
मंदिर आहे आणि त्याचबरोबर आता आपण श्रीचं दर्शन घेऊया. ही पालखी सजवलेली आहे बघा. ती आता थोड्याच वेळात इथे रवाना होईल ती म्हणजे श्रीदेवी सातेरी देवीच्या मंदिरामध्ये. बघा. नमस्कार. इकडे बघा विविध पाषाणं आहेत या ठिकाणी. मंदिराच्या परिसरामध्ये श्री पाहुणाई देवीचं सुद्धा मंदिर आहे आणि या ठिकाणी विविध पाषाणं आहेत. विधिवत पूजा केली जाते. ते आपले देवतरंग आहेत त्यांची. पालखी आहे बघा सजवलेली आहे. सुंदर अशी विद्युत रोषणाई सुद्धा केलेली आहे.
अशा प्रकारे पालखी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर आता फटाक्यांची आतिषबाजी आपल्याला या बघायला भेटणार आहे पालखी सोहळ्यामध्ये. आता थोड्याच वेळात देवस्वाऱ्या या आपल्या श्रीदेवी सातेरी देवीच्या मंदिरामध्ये भेटीसाठी जातील आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे दहीकालोत्सव म्हणजे दशावतारी नाट्यप्रयोग या ठिकाणी सादर केला जाणार आहे. तर आता आपण पालखी सोहळा बघूया आणि त्याचबरोबर भरपूर सारी भाविकांची गर्दीसुद्धा आहे. तर मंडळी या ठिकाणी बघा फटाक्यांची आतिषबाजी त्याचबरोबर पाऊस हे आपल्या गावात एक सण वर्षातून एकदा येतो त्याच्यामुळे सर्वांच्या मनामध्ये एक प्रकारचा जल्लोष निर्माण झालेला आहे बघा. आता जाईपर्यंत मंदिरामध्ये जाईपर्यंत आपल्याला फटाक्यांची आतिषबाजी बघायला भेटणार आहे.
मंडळी या ठिकाणी पालखी सोहळा पूर्णपणे पार पाडलेला आहे. आपल्याला हे देवतरंग दिसतात, त्याचबरोबर देवाने विश्रांतीसुद्धा घेतलेली आहे आणि आपण आता पालखीतील श्रीचं परत एकदा दर्शन घेऊया. तर मंडळ अशा प्रकारे पालखी सोहळा पूर्णपणे पार पाडलेला आहे. त्याचबरोबर आता देवांनी विश्रांतीसुद्धा घेतलेली आहे. आता थोड्याच वेळात दशावतारी नाट्यप्रयोग या ठिकाणी पार पाडले जाणार आहे. तर मित्रांनो, आता आपण मंदिराच्या परिसरामधील जेवढी दुकानं असतील ना, जेवढे आपल्याला बघता येईल तेवढे आपण दुकानं वगैरे बघूया आणि त्यानंतर आपण घरी जाणार आहोत. विविध प्रकारचे आपल्याला जत्रेच्या निमित्ताने आपल्याला वस्तू खरेदी करता येतात. इकडे हॉटेल आहे. आणि इकडे हॉटेल आहे मालवणी. नमस्कार, काय म्हणता? अरे बजेट ना एक वर्ष. जवळपासची यात्रा कधी सोडत नाही सगळे. नमस्कार. राहुल मिठाईवाले आहेत. इकडे सुद्धा आपल्या जत्रा म्हटल्यानंतर सगळ्या प्रकारचं आपलं कोकणी मेवा आलं आहे बघा. खाजा, लाडू. मंदिराचा परिसर आहे ना मोठा आहे, त्याच्यामुळे आपल्याला भरपूर सारी दुकानं आपल्याला बघायला भेटतात. एकाच प्रकारची दुकानं आहेत ना. आणि समोर आपल्याला हे बघा मंदिराला विद्युत रोषणाई केली. त्या थोडं नाट्यप्रयोग सादर केला जाईल. धन्यवाद. मंडळी अशा प्रकारे आता नाट्यप्रयोग या ठिकाणी सादर केले जात आहे. त्याचबरोबर आपण
वराडगावची श्रीदेवी सातेरी देवीची आपण वार्षिक जत्रोत्सव का असतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं. त्याचबरोबर पालखी सोहळा, दुकानांची भरपूर सारी गर्दी होती, भाविकांची सुद्धा गर्दी होती. त्याचबरोबर आपल्याला देवतरंग देवांचं या ठिकाणी दर्शन झालं आणि त्याचबरोबर इथली जी काही चालीरूढी परंपरा होती ती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघता आली. तर म्हणजे अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ होता जत्रेचा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.